आमचे जे लिडर्स असतात, आमचे MLAs असतात, पहिले आमचे दोन्ही MLA लिडर्सांक कंटिन्युअस समन्स फ्रॉम पेडनेम टाउन पुलीस स्टेशन आमकां येत असतात. पयलीं 39 येयी, मागीर आनी खंयच्या प्रोटेस्टा खातीर अशें करून चालू आसा. आमी सगळ्यांत पयलीं ही गोश्ट क्लियर करपाक पयला, आमचो पुलिसांचेर कांयच आक्षेप ना, पुलिसांचेर आमचो कांयच राग ना, किंवा पुलीस स्टेशनाचेर पेडनेम पुलीस स्टेशनाचेर अगेन्स्ट आमचें कांय ना. पूण ज्या पद्दतीन भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्याचेर, ज्या सरकार आसा त्या सरकाराच्या इशाऱ्याचेर हे जी सतावणूक ओपोजिशन पार्टी, जावं ती आम आदमी पार्टी आसूं, जावं काँग्रेस आसूं, जावं बाकीचे ज्यो पॉलिटिकल पार्टीज आहात, जावं जे आमचे गोंयकार एक्टिविस्ट म्हणून काम करतात गोंयच्या रक्षणा खातीर, त्या सगळ्यांची छळवणूक, त्या सगळ्यांच्या हॅरेसमेंट ज्या पद्दतीन ह्या सरकारान पुलिसां थ्रू चलयला, तेजो निशेध म्हणून आज आमी हांगा बसल्यात. आमी ह्या सरकाराक सांगपाक पळयतात की तुमकां जितली इन्क्वायरी करपाची आसा, जावं ती 39 ए प्रोटेस्टाची, जावं आनी खंयच्या प्रोटेस्टाची, आयज करून घेयात. ती करता म्हणल्यार आमी हांगा बसतात. आणि जे पुलीस आसात, आमचे जे पुलीस भाव आसात, तांकां तांचे जे रेग्युलर वर्किंग आसा, जावं ते ड्रग्स, जावं ते बाकीचे लॉ अँड ऑर्डर इश्यूज, ताच्या खातीर काम करपाक तांकां वाव दियात. CMाक आज हांव सांगपाक पळयता, तुज्यांनी तुजी होम मिनिस्ट्री सांबाळपाक जायना. हाजो अर्थ हो न्ही की तूं पुलीस डिपार्टमेंटाक जाय तसो वापर तुज्या राजकीय हेतू खातीर करतलो. बंद कर तें. राज्यान आज लॉ अँड ऑर्डराचो इश्यू आसा, वता थंय प्रत्येक जाग्यार खंय तरी प्रोटेस्ट चालू आसा. आणि हे प्रोटेस्ट इतल्या खातीर चालू आसा कारण तुजें सरकार, तुझे जे तुजी जी सत्ता आसा ती सारकी चलना, म्हणून हे प्रोटेस्ट चालू आसात. खंय तरी तूं जाग्यार यो, पुलिसांक अशे त्रास करनाका, तांकां तांचे रेग्युलर जे वर्किंग आसा ते करपाक दी. इतलेंच सांगपा खातीर आज आमी हांगा बसलात. जो पर्यंत ते आमची कंप्लीट इन्क्वायरी करपाना, तो पर्यंत आमी हांगा बसतले. करा आमची इन्क्वायरी, आमी वतात. कारण आमकांय, आमी कॉमन सिटीजन, आमी तुमच्या भशेन पॉलिटिक्साचेर पोट भरपी लोक न्ही. आमच्या मदींतलो कोणूय पॉलिटिक्साचेर पोट भरना. आमकां आमची दैनंदीन कामां आसात, आमचे धंदे आसा, आमची ऑफिसां आसा, ते सांबाळून आमी जेन्ना गोंयच्या हिता खातीर राजकारण करता, आमची छळवणूक करनाकात, आमकां हॅरेसमेंट करनाकात. इतलेंच सांगपाक जशें संदेशान सांगलें, आम आदमी पक्ष तशेंच बाकीचे इतर विरोधी पक्षांक त्रास करपाचो हो यत्न चालू आसा भारतीय जनता पार्टीचो. आयज जे आमकां आपयला, स्पेशली म्हाका आनी संदेशाक समन्स आयिल्ले, दॅट इज इन रिलेशन टू अ एफिजी बर्निंग प्रोटेस्ट जो आमी 5 मार्चाक केल्लो इन फ्रंट ऑफ द BJP ऑफिसाची जी बिल्डींग आसा ताच्या भायर केल्लो. तुमकां सगळ्यांक याद आसतली. आतां तुमी जाणा हो प्रोटेस्ट आमी कित्याक केल्लो तो. आमचे लिडर श्री अरविंद केजरीवाल तशेंच बाकीचे सगळे लिडरांक जे फेक लिकर स्कॅमाच्या केसीन, फेक केसीन तांकां टोटल 6 म्हयने 2 वर्सां अशें करून जेलीन घाल्ले. कोर्टान तांकां डिस्चार्ज दिल्ले. आनी हे जे नरेंद्र मोदीजी आनी अमित शाहजीचे जे षडयंत्र आशिल्ले ते लोकां समोर उघड जाले ते बरें आसा. पूण आमकां आनी आमच्या लिडरांक इतले त्रास केले. आमचो सरकार ह्या केसीच्या हाजेर उडोवपाचो तांचो प्रयत्न जालो. सो तो आमी आक्रोश दाखोवपाक हो 5 मार्चाक प्रोटेस्ट केलो. आतां प्रोटेस्ट करता तेन्ना आम आदमी पार्टी सुद्दां एक डिसेंट बिहेवियर आसता. आमी खंयचो रस्तो ब्लॉक करूंक ना ह्या प्रोटेस्टा वेळार. आमी कितें BJPच्या ऑफिसान वचपाचो प्रयत्न केलो ना. आमी खंयचे पुलीस आमचे जे पर्सनल आसा तांचे कडेन कसली धक्कामुक्की करूंक ना. इनफॅक्ट कोणूच नाशिल्लेच थंय. आमी हो एक लास्ट मिनीट डिसिजन घेतलो आनी गेले थंय. मातशें स्लोगन केलें, एक एफिजी बंद केलो आनी इतलें सुद्दां केलें की एफिजी जो बंद करतकच, म्हणजे तो पुतळो जळयतकच जे सगळे थंय आशिल्ले ते आमी काडून स्वता साफ केले आनी बॉक्सान घालून दवरले म्युन्सिपालिटी करता. इतलो डिसेंट बिहेवियर आम आदमी पक्षाचो. सो ह्या केसी संदर्भात आमचेर एक FIR घाल्ली आसा आनी आज म्हाका आनी संदेशाक आपयल्ले. आतां सांगपाची गोष्ट म्हळ्यार इश्यू, रियल इश्यू इज दॅट आमच्या प्रोटेस्टाच्या 10-12 दिसां पयलीं BJYM जो यूथ विंग आसा BJPचो
ताणें सेम प्रोटेस्ट केल्लो काँग्रेसीच्या ऑफिसाच्या भायर. तुमकां याद आसतलें कित्याक म्हाका दिसता काँग्रेसीचे एक्टिविस्टांनी खंय तरी AI समिटान ते प्रोटेस्ट केल्लो. सो सबंद देशभर ते काँग्रेसीच्या हेड ऑफिसाच्या भायर प्रोटेस्ट करपाक ताणें एक कॅम्पेन केल्लो. आता ह्या प्रोटेस्टान IT मिनिस्टर श्री रोहन खंवटे स्वता आशिल्लो आनी कितलेशेच BJYMचे लिडर एक्टिविस्ट आशिल्ले. ह्या प्रोटेस्टाक रस्तो ब्लॉक केलो गेलो, FEG बंद केली गेली, थंय काँग्रेसीच्या ऑफिसान वचपाचो प्रयत्न जालो, आमच्या पुलिसां बरोबर धक्कामुक्की केली. हे सगळें केलें, रायटिंग केलें, सगळो बोवाळ घालो, पूण तांचेर FIR ना, फक्त आम आदमी पक्षाचेर FIR. आनी हे हांवें कशें कळ्ळें, हांवें RTI घाली. आय हॅड फायल्ड एन RTI. म्हाका हांव जाणा आशिल्लो हांचे हे हिपोक्रेसी जे आसा आनी हांचे जे सिलेक्टिव्ह टार्गेटींग जे आसा ऑपोजिशनाचे, हे प्रूव्ह करपाक हांवें RTI घाल्ली. आनी RTIन हांवें 4-5 प्रश्न केल्लो. हांवें सांगिल्लें, गिव मी अ कॉपी ऑफ द कंप्लेंट फायल्ड बाय एनी पर्सन in regard to burning of effigy of Sri Rahul Gandhi by Bharatiya Janata Yuva Morcha in front of GPCC office on DB Marg on February 21st, 2026. ताणी म्हाका एक एनेक्शर म्हणून रिप्लाय दिला, पूण ती कंप्लेंट कोणाची? इट वॉज नॉट कंप्लेंट फायल्ड अगेन्स्ट BJYM. ही हॅज गिवन मी अ कॉपी ऑफ द कंप्लेंट फायल्ड अगेन्स्ट आम आदमी पार्टी. हांवें तुमकां तें विचारूंक नाशिल्लें. आय आस्क्ड यू इफ देर इज एनी कंप्लेंट अगेन्स्ट BJYM फॉर दॅट प्रोटेस्ट. कोणें जर करूंक ना कंप्लेंट, तुमी बरोवंक जाय आशिल्ली. आनी अशे वेगळे वेगळे हांवें तांकां क्वेश्चन विचारले आनी तांणी जी म्हाका कंप्लेंट दिल्या, दॅट इज एक्चुअली अ कंप्लेंट फायल्ड बाय श्री उमेश शिरोडकर फ्रॉम गोवा पुलीस हिमसेल्फ टू द पुलीस इन्स्पेक्टर सेईंग दॅट आम आदमी पार्टीन हो बोवाळ घाला म्हणून. आनी तातूंत कितें कितें ताणें म्हणा की वी वायलेटेड कोड ऑफ कंडक्ट आनी सेक्शन 163 हे ते. सो हांवें म्हज्या RTIन एक क्वेश्चन विचारलो की तुमी म्हणटा पळय 163 घाल्लो, ताचो म्हाका कॉपी दी म्हणून मॅजिस्ट्रेट ऑर्डर. द रिस्पॉन्स गिवन इज द इन्फॉर्मेशन सॉट इज एक्सेम्प्टेड अंडर सेक्शन 81H ऑफ द RTI. कसलें एक्सेम्पशन? तो म्हणटा FIR इज स्टील अंडर इन्व्हेस्टिगेशन, सो वी कॅनॉट गिव यू द डॉक्युमेंट. अरे आय एम आस्किंग फॉर द मॅजिस्ट्रेट ऑर्डर एन्फोर्सिंग सेक्शन 163 in Panjim on that day. ताजेर तुम्ही ऑन द बेसिस ऑफ विच हॅव टेकन एक्शन आनी तो म्हणटा ते आमी तुमकां ऑर्डर दिवंक शकना. सो बेसिकली हातूनच ही जो FIR आसा, इट इज सिम्पली अ सिलेक्टिव्ह टार्गेटिंग. द RTI डॉक्युमेंट्स प्रूव्ह that the Goa police is unfortunately acting at the behest of the Bharatiya Janata Party government to target Aam Aadmi Party. आता जसे सांगले, तांणी सांगला की कोड ऑफ कंडक्ट व्हायोलेट केलो म्हणून. कोड ऑफ कंडक्ट CCP खातीर आशिल्लो त्या दिसा. कोड ऑफ कंडक्ट इज एप्लिकेबल ओनली टू पॉलिटिकल पार्टीज and any meetings or gatherings related to election campaigning. It is not a blanket prohibitive order. So you cannot say that we violated any code of conduct. So आम्ही CCP election of the campaign meeting नाशिल्ली ती. It was a political parties protest. दुसऱ्या ताणे म्हळ्यार section 163 violate केलें regarding the assembly session that was going on. आम्ही प्रोटेस्ट केला 5 मार्चाक. असेंब्ली सेशन सुरू जावपाची 6 मार्चाक. सेक्शन 163 नाशिल्लोच. सो हे सगळे तुमी ज्या फटीची कंप्लेन करून आमचेर हो फटीचो FIR केला, ताका आमी प्रुवपाचें ना. सो आज इतलेंच सांगपाक आयिल्लें. आनी हांवें कितें केलां, सिन्स दे आर सेईंग दॅट नो FIR हॅज बीन फायल्ड ऑर दे आर नॉट गिविंग द डिटेल्स ऑफ द FIR, हांवेंच एक कंप्लेन केल्या की तुमी BJYM आनी IT मिनिस्टर रोहन खंवट्याचेर ही तुमी कंप्लेन FIR करची, 3 दिसां भितर करची, जाल्यार आमी कोर्टान वतले टू ऑर्डर द FIR. आनी हातून हांवें सगळे तांकां एविडन्सूय दिला. तुमकां दिसतलें मिनिस्टर रोहन खंवटे एट द BJP एट द आउटसाइड द GPCC ऑफिस. FEG burning. पुलिसां बरोबर धक्कामुक्की, सगळे एविडन्स दिल्ले आसा. 3 दिसां भितर गोवा पुलिसान आमचेर जी FIR केल्या तेच सेक्शन लावन BJPचेर, BJYMचेर आनी रोहन खंवट्याचेर FIR करचे, जाल्यार आमी फुडले स्टेप घेतले. तर काँग्रेसान ताजेर काय एक्शन घेनात, पूण तुमी एक्शन घेवपाक पळयता अशें कित्याक लागून? ते हांव सांगूंक शकना, ते तुमी काँग्रेसाक विचारल्यार बरें. म्हाका दिसता आय फील जेन्ना तांच्या ऑफिसार
असो हल्लो जालो ट्रेसपास and damage and riot inside their office, I feel Congress should have filed a complaint. But failing which they have filed, law should be equal for everybody. जो आम्ही प्रोटेस्ट केलो ताचो आमचे कडेन सगळो एविडन्स आसा, लास्ट मिनिट पर्यंत व्हिडिओ रिकॉर्डिंग आसा, विटनेस आसा. कोर्टान जर ही केस गेली ही फ्लॅट पडटली. आणि तातूंत जशें सांगले आमी कांयच कोणाक त्रास करूंक ना, रस्तो ब्लॉक करूंक ना, कसलोच रायटींग करूंक ना. डिसेंटली प्रोटेस्ट केलो कित्याक आमच्या भितर तो आक्रोश आशिल्लो. फक्त लोकां पर्यंत पावोवपाक आमी हो प्रोटेस्ट केलो. पूण जे प्रोटेस्ट भारतीय जनता युवा मोर्चान केला आणि श्री रोहन खंवटेन केला, दॅट वॉज कम्प्लीट रायटिंग. आमच्या पुलिसां बरोबर धक्कामुक्की करताना ते कांयच एक्शन घेना. वाय डीड श्री उमेश शिरोडकर फायल अ कंप्लेंट ओनली अगेन्स्ट आम आदमी पार्टी? वाय नॉट अगेन्स्ट BJY? सो वी विल एनफोर्स and we will make sure की law is applied equally for everybody. आमकां 10 वरांचेर आपयल्ले, आमी हांगा आयले, आमकां सांगले की तो खंय तरी अर्जंट कामाक गेला भायर, सो आमकां राव म्हणून. सो आमी रावल्या. आनी जशें सांगले आमकां दोगांकूच आपयल्ले. पूण आमकां ते परत कित्याक पयसच्यान लोक येतात, परत येवन आनी पुलिसांचो टायम वेस्ट, आमचोय टायम वेस्ट. सो आमी हांगाच अड्डो घालून बसल्या की पुलिसांक जाय तेन्ना आमकां कोणाक जे नांवां आसा ते सगळे आमी आयल्या, कंप्लेनांची नांवां आसा ती सगळे आमी हांगा बसल्या. आमकां आपयात तुमच्या टायमार तुमच्या कन्विनियन्साक. जशें सांगले वी आर नॉट अगेन्स्ट गोवा पुलीस. इनफॅक्ट वी सिम्पथायज. तांकां हो वयल्यान प्रेशर आसता असली सगळी नाका आशिल्ली करतात. खरे रेपिस्ट, मर्डरर, क्रिमिनल, स्कॅमसर रस्त्यार फरी भोंवतात. फक्त ऑपोजिशन लिडराक हांगा तुमी त्रास करतात. सो आमी पुलिसांक त्रास करूंक सोदिना. वी आर हियर इन सपोर्ट and in sympathy of the Goa police. आणि जाय तेन्ना तांकां टायम मेळटा तेन्ना हांगा येवन आमकां आपुणचें एक करून वी विल गो एंड आन्सर ऑल द क्वेश्चन इन कोऑपरेट. कितले वेळ तुमी रावपाक? आतां पळोवया तो PSI येवन कितें म्हणटा तो पळोवया. सर इन्क्वायरी आपोयसर तुम्ही हांगाच बसतले? आमी रावले आतां PSI. आमकां दोगांक आपयल्ले आमी सांगलेले की आमी सगळेच आयल्या म्हणून, ज्या लोकांची नांवां आसा पळय त्या कंप्लेंटान सगळे आयल्या म्हणून आतांच काबार करून सांगता. सर रिफ्युजी जवळ डिसेंट बिहेवियर म्हणटा तुम्ही? पळय एफिजी जळप हो एक प्रोटेस्ट मेथड. इट इज अ व्हेरी पॉप्युलर मेथड ऑफ प्रोटेस्ट. कितें आसता एफिजी जळप, तातूंत कितें मारण घालप किंवा असो जळप की देट कूड बी डेंजर टू समबडी, और तो जळोवन असो रस्त्यार उडोवप, दॅट इज इनडिसेंट बिहेवियर. पूण एफिजी जळप इज नॉट रॉंग. इट इज अ व्हेरी एस्टॅब्लिश्ड अँड पॉप्युलर मेथड ऑफ प्रोटेस्ट. तातूंत कांय वायट नसता अँड देर इज नो लॉ अगेन्स्ट इट. देर इज एक्चुअली नो लॉ अगेन्स्ट इट. सो आमचे जे सेक्शन्स घाल्या पळय न्ही की आमी खंय तरी उजो घालपाक गेल्ले हे ते, दॅट इज ऑल नॉनसेन्स. जशें सांगलें आमचे कडेन सगळो व्हिडिओ आनी एविडन्स आसा सगळो, अँड वी वील प्रेझेंट इट इन कोर्ट इफ दीस एवर गोज टू द कोर्ट. एखादो पोलीस ऑफिसर एखाद्या पर्टिक्युलर पार्टीचे अपोजिशनातले अशी केस फाईल करू शकता? तुम्ही पळयात न्ही, पुलिसूच कंप्लेंट कोणेच कंप्लेंट करूंक ना. खंयची जी बिल्डींग आसा थंयच्या कोणें कंप्लेंट करूंक ना, रस्त्यार कोणें कंप्लेंट करूंक ना, आनी कोणेच कंप्लेंट करूंक ना. पुलिसाक कंप्लेंट केले की हांचेर एक्शन घेवं. सो इट इज ऑब्वियसली व्हेरी सिम्पली इट इज डन डायरेक्टली अंडर द बिहेस्ट ऑफ द भारतीय जनता पार्टी. ओके, हय पुलीस एक्चुअली नाशिल्ले. आमचो प्रोटेस्ट काबार जातकच आयल्या. आमी ताका सांगलें अशें अशें केलां आनी आपण हांगा त्या पक्षान घालून ते दवरला. ज्या पुलिसान कंप्लेन केला तो आशिल्लो थंयसर मागीर आयलो तो लास्टाक आयलो. तेच सांगलें कोणूच नाशिल्लो. ताका त्रास Nobody asked us to disperse. इनफॅक्ट तो आयलो तेन्ना आमी एक 5-6 जाण आशिल्ले. ताणें सांगलें तुमी हांगा रावंक शकना. आमी ओके म्हटलें आनी वी डिस्पर्स. सो वी डिडंट इवन वायलेट एन ऑर्डर टू डिस्पर्स. सो हे सेक्शन जे लायला पळय न्ही, दॅट इज ऑल रॉंग एंड फॉल्स, एंड वी विल प्रेझेंट द एविडन्स अगेन्स्ट ऑल दीस. अशें उरल्यार तुमी मागीर कोर्टान वचूं शकता. 100% वचता. इनफॅक्ट कोर्टान 2 कारणांक वचता. म्हणजे तांकां कोर्टान वचचें पडटलें. आमचें सगळें इन्व्हेस्टिगेशन करतकच चार्जशीट करून कोर्टान वचचें पडटलें. That time we will present our evidence. But we will also go to court to enforce an FIR against BJY and Rohan Kaur.